तुम्हाला माहिती आहे का पुण्यात काय घडतंय? पुण्यात सुरू आहे करणी, भानामती, अंगात वारं येणं आणि कपाळावर कुंकू लावून कॅन्सर सारखे गंभीर आजार गायब करणं. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? मंडळी, हे खरंच शक्य आहे. आधी स्वप्नील लांडे, मग उमेश तांगुदे आणि आता थेट मोनाली ताई विधाते. मोनाली विधाते म्हणजे सोशल मीडियावरचं एक प्रसिद्ध नाव. प्रसिद्ध यासाठी की सोशल मीडियावरचे 6 लाखांवरून फॉलोअर्स, भरगच्च सोनं आणि त्यांच्याकडे असलेली मर्सिडीज बेन्झ गाडी. आणि याच मोनाली ताई आता सोशल मीडियामुळेच चर्चेत आल्यात. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांच्या बैठकीमध्ये आजारांवर मात करणारे उपाय सांगितले जातात. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाच्या कपाळावर केवळ कुंकू लावायचं आणि आजार बरा झाल्याचा दावा करायचा, असा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. म्हणूनच कोण आहेत या मोनाली विधाते, काय आहेत त्यांच्यावरचे गंभीर आरोप आणि अचानक पुण्यात भोंदूगिरीचं हे पेव कसं काय फुटलं, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आधी समजून घेऊयात. मंडळी, सोशल मीडियावर मोनाली आई विधाते या नावानं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे. या अकाउंटचे तब्बल 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवर 1.5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. या अकाउंटवर दररोज देवीचा जप, अंगात वारा येणं, भानामती, चेडूक यांसारख्या गोष्टींवर चर्चा आणि दावे केले जातात. त्यातच नुकताच एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये दवाखान्यात उपचार घेत असलेल्या एका गंभीर रुग्णाच्या कपाळावर मोनाली विधाते कुंकू लावताना दिसतायत. यात असं दावा करण्यात आलाय की आई साहेबांच्या कृपेनं आणि कपाळावर कुंकू लावल्यानं रुग्णांचे मोठे आजार बरे होतात. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांच्या नजरेत आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे महिला पदाधिकारी रेखा कोंडे यांनी या प्रकरणात थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली. रेखा कोंडे यांनी आरोप केला की काही दिवसांपूर्वीच अशोक खरात, स्वप्नील लांडे यांसारख्या भोंदू बाबांवर कारवाया झाल्या, तरीही महाराष्ट्रात जनता धडा घेत नाहीये. सोशल मीडियाचा वापर करून या अघोरी अन भ्रम पसरवणाऱ्या भोंदूगिरीचे उदात्तीकरण केले जात आहे. पुणे पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन या महिलेची आणि तिच्या दरबारात जाणाऱ्या लोकांची कडक चौकशी केली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता या सततच्या टीकेनंतर मोनाली विधाते स्वतः समोर आल्या आणि स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलंय की मी कोणताही अघोरी उपाय किंवा भोंदूगिरी करत नाही. मी फक्त लोकांच्या कपाळावर कुंकू लावते. भारतीय संस्कृतीत कपाळावर कुंकू लावणं ही परंपरा आहे, मग याला अंधश्रद्धा कसे म्हणता येईल? आमची ही 3री पिढी आहे. आजीच्या निधनानंतर मला आईसाहेबांचा म्हणजेच देवीचा संचार झाला. लोक श्रद्धेने येतात, आईसाहेबांना नवस बोलतात आणि काम झाल्यावर ओटी भरायला येतात. त्या पुढे म्हणाल्या, मी कधीही कुणाला डॉक्टरांकडे जाऊ नका असं म्हणाले नाही. डॉक्टरांची गरज प्रत्येकाला असते, मलाही आहे. माझ्या अंगावर असलेलं सर्व सोनं ओरिजिनल नाही, काही ग्रॅमचे आणि काही बनावट दागिने आहेत. मी कुणाकडूनही पैसे मागत नाही, लोक स्वतःहून मर्जीने ठेवतात. मंडळी, आता या प्रकरणात तृप्ती देसाई यांनी एंट्री घेतली आहे आणि तृप्ती देसाई यांच्या वक्तव्यानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मोनाली विधाते हे तिचं खरं नाव नाहीच. तिचं नाव मोनाली वाव्हळ आहे. 2016 मध्ये आमच्या काही आंदोलनात ही मोनाली सहभागी व्हायची, तेव्हा पोलिसांनी मला स्वतः सांगितलं होतं की हिची पार्श्वभूमी योग्य नाही. त्यानंतर ती अचानक मोनाली वाव्हळची मोनाली विधाते झाली, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय. तृप्ती देसाई यांनी पुढे म्हटलंय की 2016-17च्या काळात तिच्याकडे घालायला साधे कपडे नव्हते. आज अचानक अंगावर 4-4 किलो सोनं आणि फिरायला मर्सिडीज गाडी आली कुठून? आम्ही इतके वर्ष सामाजिक काम करतो, आमच्याकडे मर्सिडीज नाही. मग एका कुंकू लावणाऱ्या महिलेकडे एवढी संपत्ती कशी येते? जसे पुरुष भोंदूगिरी करतात, तसेच आता महिलाही अंगात देव आणून भोंदूगिरी करायला लागल्या आहेत. रील्स बनवून सोनं घालून स्वतःचा प्रचार करणारे हे निव्वळ फ्रॉड लोक आहेत. हे भक्तांना लुटण्याचं काम करत आहेत, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय. तृप्ती देसाई यांनी पुणे पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत तातडीनं चौकशी करून मोनाली विधातेवर गुन्हा दाखल करावा. मंडळी, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे प्रकरण काही एकटं दुखतं नाहीये. गेल्या काही महिन्यात विशेषतः पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात अशा स्वयंघोषित बाबाबुवांची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. काही महिन्यांपूर्वी राज्यभरात गाजलेलं अशोक खरात प्रकरण आठवत असेलच. या प्रकरणानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भोंदूगिरी विरोधात मोठी मोहीम हाती घेतली आणि अवघ्या 2 महिन्यात राज्यभरात 35हून अधिक तथाकथित बाबांना गजाआड करण्यात आलं. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की भोंदूगिरी आता फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मुंबई, पुणे, ठाणे सारख्या मोठ्या शहरातही खोलवर रुजली आहे.
आणखी एक धक्कादायक प्रकरण म्हणजे पुण्यातल्या वारजे परिसरातलं. स्वप्नील लांडे उर्फ गुरुभाई नावाच्या एका स्वयंघोषित भोंदू बाबावर एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आणि तिचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. सध्या हा आरोपी फरार आहे. याशिवाय पुण्याच्या खराडी भागातही एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं होतं. स्वतःला दैवी शक्तींनी संपन्न असल्याचं भासवणाऱ्या एका बाबावर एका महिलेचं अनेक वर्ष शोषण केल्याचा आरोप आहे. ही सगळी प्रकरणं एकत्र बघितली की एक स्पष्ट पॅटर्न दिसतो. तो म्हणजे दैवी शक्तीचा दावा, भाबड्या भक्तांचा विश्वास आणि त्यातून होणारं आर्थिक किंवा शारीरिक शोषण. मोनाली विधाते प्रकरणही याच मालिकेतलं एक नवं उदाहरण आहे, असं तृप्ती देसाई यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे, तरीही आज 24 तास कॅमेऱ्यांसमोर, इंस्टाग्राम रील्स मधून आणि युट्यूब वरून हा अंधश्रद्धेचा बाजार खुलेआम मांडला जातोय. दुर्दैव म्हणजे शिकलेली सवरलेली जनता ही या भोंदूपणाला बळी पडतीये. तुम्हाला काय वाटतं? मोनाली विधाते यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे का? महाराष्ट्रात सुरू असलेला हा अंधश्रद्धेचा बाजार रोखण्यासाठी काय पावले उचलायला हवीत? तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.